गणेशोत्सव म्हटलं की आपसुकच आपल्या डोळ्यासमोर गणपती बाप्पाच्या लहान मोठ्या आणि विशालकाय मूर्त्या येतात। आणखी एक चित्र डोळ्यासमोर येतं ते म्हणजे गणपती मंडळाच्या भव्य दिव्य डेकोरेशनचं। आणि मोबाईल येण्याच्या आधीचा काळ आठवला तर चलत चित्र देखाव्यांचं, ज्यातून समाज प्रबोधन केलं जायचं किंवा पौराणिक कथांच्या माध्यमातून उपदेश दिला जायचा। हे ऐकून गणेशोत्सव सुरू असून सुद्धा तुम्हाला नॉस्टॅल्जिक फील झाला असेल तर अजून मागे जाऊन सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरू केला हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो। तुम्ही म्हणाल सोपं आहे, लोकमान्य टिळकांनी, पण हे वाटतं तेवढं सोपं नाहीये। या विषयावर खूप वाद सुद्धा होतात, कारण टिळकांच्या आधी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात भाऊसाहेब रंगारी यांनी केली होती, असा दावा भाऊ रंगारी गणपती ट्रस्ट करतं। तर तिसरा आणखी एक मुद्दा असा की लोकमान्य टिळकांनी सोलापूरच्या आजोबा गणेशाच्या प्रेरणेने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला असंही म्हटलं जातं। मग सार्वजनिक गणेशोत्सवाचा खरा इतिहास काय, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सुशांत अभंग, गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे। तसं पाहिलं गेलं तर गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा करण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे। पण महाराष्ट्राच्या इतिहासात जर तुम्ही बघाल तर समर्थ रामदास स्वामी यांनी पहिला गणेशोत्सव साजरा केला असं आपण बोलू शकतो। त्यांनी हा गणेशोत्सव भाद्रपद शुक्ल 4 ते माघ शुद्ध 5 असा 5 महिने 1675 साली साजरा केला। या गणेशोत्सवाचे पहिले देणगीदार होते छत्रपती शिवाजी महाराज। या घटनेचा उल्लेख समर्थ रामदास स्वामींच्या आनंदवन भुवनी या काव्यात आढळतो। समर्थे शिवराजासी अकारा मुष्टी भिक्षा मागो धाडिली, शिवराज म्हणे समर्थे माझी परीक्षा मांडिली, आकारा आकरी खंडी कोठी पाठवली, हनुमान स्वामी मुष्टी लक्षुणिया। या उत्सवासाठी शिवरायांनी 121 खंडी धान्य दान दिलं असं म्हटलं गेलंय। समर्थ रामदास स्वामींनी गणपतीची आपण सगळेच म्हणतो ती सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती सुद्धा लिहिली आहे। पण घराघरात गणपती बसवण्याची परंपरा ही शिवपूर्व काळातली आहे असा उल्लेख काही मोडी पत्रांमध्ये आढळतो। त्यानंतर पेशव्यांनी गणेश चतुर्थीला गणेशाची प्रतिष्ठापना करण्यास सुरुवात केली, त्यामुळे महाराष्ट्रात गणेश देवताची पूजा प्रचलित झाली। भारतात ब्रिटिशांची सत्ता आल्यानंतर सुद्धा 1819-20 साली दफ्तरखान्यात ब्रिटिशांच्या पैशांनी गणपती बसवण्यात आल्याच्या नोंदी आहेत। तेव्हा सुद्धा पुण्यातल्या घराघरात गणपती बसत होते। नंतर ब्रिटिश राजवटीच्या काळात लोकमान्य टिळकांनी 1894 साली विंचुरकर वाड्यात गणेशोत्सवाची सुरुवात केली, पण त्याच्या 2 वर्षांआधी 1892 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली भाऊसाहेब रंगारी यांनी, असं त्यांचे वंशज सांगतात। तर नक्की झालं काय होतं? पुण्यातील विश्वनाथ खाजगीवाले हे ग्वाल्हेरला गेले असताना तिथे त्यांनी गणपतीचा उत्सव जल्लोषात साजरा होताना पाहिला आणि त्यानंतर पुण्यात परतल्यावर त्यांनी रंगारी यांच्या घरी एक बैठक घेतली, ज्यामध्ये पुण्याचे अनेक प्रतिष्ठित लोक सहभागी होते। या सर्वांच्या पुढाकाराने 1892 मध्ये पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली। भाऊ रंगारी, खाजगीवाले आणि घोटवडेकर यांनी 3 ठिकाणी गणपती बसवले होते। 10व्या दिवशी त्यांचं वाजत गाजत विसर्जन सुद्धा करण्यात आलं होतं। 26 सप्टेंबर 1893 साली सार्वजनिक गणेशोत्सव संकल्पनेचा पाठपुरावा आणि कौतुक लोकमान्य टिळक यांनी त्यांच्या केसरी या वृत्तपत्रात सुद्धा केलं होतं। गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व समाज एकत्र येत असेल तर ती आनंदाची बाब आहे असं टिळक म्हणाले होते, असं जाणकारांचं मत आहे। मग पुढे भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि राष्ट्रभक्तीच्या कार्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप देऊन तो मोठ्या प्रमाणात साजरा करण्यास सुरुवात केली, हे कोणीच नाकारू शकणार नाही। 1904-05 पर्यंत गणेशोत्सवाचा वापर स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी केला जात होता हे ब्रिटिशांना सुद्धा माहीत नव्हतं। इतर वेळी एखाद्या भाषणाचं आयोजन करायचं असेल तर ब्रिटिशांची परमिशन घ्यावी लागायची, मात्र गणेशोत्सवाला ती परवानगी लागत नसे। नंतर लोकमान्य टिळक तुरुंगात गेल्यानंतर गणेशोत्सवामध्ये राष्ट्रभक्तीवर कार्यक्रम सुरूच होते, पण उत्सवात आता गाणी किंवा पदं म्हटली जाऊ लागली होती, ज्यामुळे गणेशोत्सवाचा मूळ हेतू हरवत गेला। आता यातून एक गोष्ट तर कळते की लोकमान्य टिळकांनी भाऊ रंगारी यांच्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली। पण आणखी एक दावा असा आहे की आपल्या देशातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे सोलापूरचा श्रद्धानंद समाजाचा आजोबा गणेश या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होऊन 139 वर्ष झाली आहेत। 1885 साली लोकमान्य टिळक सोलापुरात गेले होते, तेव्हा त्यांनी श्रद्धानंद समाज पेठेतील आजोबा गणपती बघितला आणि त्यांना सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना सुचली। आता तुम्ही म्हणाल एवढं सांगून मी तुम्हाला कन्फ्यूज केलं, पण मुळात खरा खोटा इतिहास समजून घेण्याआधी लोकमान्य टिळकांचा गणेशोत्सवाला सार्वजनिक करण्यामागचा हेतू काय होता हे आपण समजून घेतलं पाहिजे। आज बरीच गणपती मंडळं फक्त शोसाठी किंवा धांगडधिंग्यासाठी गणपतीची स्थापना करतात। मंडळ आपापसात स्पर्धा करतात आणि मग इतिहासाचे असे मुद्दे निघाले की त्यावर वाद सुद्धा होतात। जर महाराष्ट्राला गणेशोत्सवासारखी एवढी जल्लोषमय परंपरा मिळाली आहे तर त्याच्या इतिहासावरून आपण वाद का करावा? कारण शेवटी परंपरा हा जपण्याचा विषय, वादाचा नाही। अशाच ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।